एका शेतकऱ्याने चक्क वाघाचा बदला घेतलेला आहे, परंतु या वाघाचा बदला त्याने का घेतला, असं त्या वाघाने त्याच्यासोबत काय केलं होतं ते पहा. तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल, कारण की चक्क एका शेतकऱ्याने वाघाचा बदला घेतलेला आहे. या संपूर्ण घटनेमध्ये असं काय झालं ते पहा. त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता दातेवाडी या लहानशा खेड्यात संतोष नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. त्याची संपत्ती म्हणजे त्याची 3 एकर जमीन आणि त्याचे प्राण म्हणजे त्याची गौरी नावाची पांढरी शुभ्र अत्यंत मायाळू गाय. गौरी केवळ गाय नव्हती तर ती त्याच्या कुटुंबाचा आधार होती. तिचे दूध विकून संतोषची दोन्ही मुले शाळेत जात होती. आता दातेवाडीच्या पूर्वेला घनदाट जंगल होतं, जिथे अनेकदा वाघांचे दर्शन होत होतं. गावकरी भीतीच्या छायेत जगत होते. आजवर वाघांनी कधी थेट वस्तीत येऊन एवढी मोठी हानी केली नव्हती. तो काळोखी दिवस होता. अमावस्येची रात्र, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस. दुसऱ्या दिवशी पहाटे संतोष जेव्हा गोट्यात गेला तेव्हा त्याला धक्काच बसला. गोटा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. त्याची लाडकी गौरी आणि तिची नुकतीच जन्मलेली कालवड जमिनीवर निष्प्राण पडल्या होत्या. त्यांच्या मानेवर आणि पोटावर वाघाच्या तीक्ष्ण नखांचे आणि दातांचे भयंकर ओरकडे होते. संतोषच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे डोळे कोरडे पडले, पण आतून एक हिंस्र आणि थंडगार सुडाची आग पेटून उठली. ती केवळ जनावरांची हत्या नव्हती तर त्याच्या उदरनिर्वाहाची, त्याच्या मुलांच्या भविष्याची हत्या होती. माझ्या गोठ्यात येऊन माझ्या घराच्या उंबऱ्यावर संतोषने स्वतःशीच पुटपुटला. त्याचा आवाज थरथरत होता, पण त्याच्या पहाडासारखा निर्धार होता. शेतकऱ्याचा नवा संकल्प. संतोषने गावकऱ्यांकडे मदत मागितली, वन खात्याकडे अर्ज केला, पण नेहमीप्रमाणे कागदपत्रांच्या आणि नियमांच्या जाळ्यात त्याचे दुःखद दडपले गेले. मग पुढे जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं. त्याने सर्व काही पर्याय करून बघितले. त्याला मदतसुद्धा मिळेल अशी आशा होती आणि त्यानंतर मग त्याने असा काही पर्याय उचलण्याचा निर्णय घेतला की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. आता वन खात्याचे अधिकाऱ्याने पाहणी केली आणि नुकसान भरपाई लवकरच मिळेल असे कोरडे आश्वासन देऊन निघून गेली. संतोषला कळून चुकले की त्याचा सूड त्याला एकट्यालाच घ्यायचा आहे, असा त्याने निर्णय घेतला. त्याने त्या क्षणापासून शेती आणि घर सोडून फक्त एकच विचार डोक्यात ठेवला. वाघ तो रात्रंदिवस जंगलाच्या सीमेवर गोठ्याच्या आसपास फिरू लागला. त्याने वाघाच्या पावलांचे ठसे, त्याची विष्ठा, तो ज्या मार्गाने आला असेल त्या सगळ्या खुणांचा अभ्यास केला, कारण की तो प्रचंड चिडलेला होता. एकतर त्याने अर्ज करून सुद्धा त्याला भरपाई मिळत नव्हती, त्याचबरोबर तो आपल्या जीवाची पर्वा म्हणजे जीव त्या गायीवरती लावत होता आणि त्यानंतर मग त्याला प्रचंड दुःख झालं होतं. संतोष जरी शेतकरी असला तरी लहानपणापासून तो याच जंगलाच्या सानिध्यात मोठा झाला होता. त्याला जंगलाचे नियम, प्राण्यांची जीवनशैली आणि शिकारीचे तंत्र अवगत होते. तो हळूहळू शेतकरी राहिला नाही, तो एक शिकारीच बनला. काही दिवसांच्या अभ्यासातून त्याला कळले की गोठ्याजवळ शिकार करणारा वाघ एकटा नाही तर 2 मोठे नर वाघ आहेत. हे या भागातील कळपावर राज्य करतात. गावकरी त्यांना वनराज आणि काळभैरव असे म्हणत होते. संतोषने पहिला निर्णय घेतला, बंदूक किंवा विष नाही, वाघाला मारल्यास तो केवळ गुन्हेगार ठरणार होता, म्हणून त्याने बंदूक आणि विष हे पर्याय निवडले नाहीत. वन खाते त्याला पकडणार होते, त्याला बदला हवा होता, गुन्हा नाही. त्याला वाघाला शिक्षा करायची होती, त्याचे सामर्थ्य हिसकावून घ्यायचे होते. त्याने वाघांच्या पाणवठ्याचा शोध घेतला. जंगलाच्या मध्यभागी एक लहानशा गुहेजवळ एक नैसर्गिक डोह होता. पुढे काय झालं ते पहा. आता या नैसर्गिक डोहाजवळ जिथे वाघ पाणी पिण्यासाठी दररोज येत होते, संतोषने आपले काम सुरू केले. त्याने जंगलातून बांबू, मोठे दगड आणि काटेरी झुडपे गोळा केली. त्याने डोहाच्या काठापासून काही अंतरावर एक नैसर्गिक पण अत्यंत मजबूत सापळा रचला. सापळा जमिनीखाली खाणलेला एक खोल खड्डा नव्हता, तर ती बांबू आणि वेलींनी तयार केलेली अशी एक रचना होती जी एखाद्या विशिष्ट वजनाच्या दबावाने आपोआप कोसळून वाघाला असुरक्षित करेल. यातून वाघाचा जीव जाणार नव्हता, पण तो अशक्त आणि अपंग निश्चित होणार होता. पहिल्या रात्री त्याचा सापळा जो होता तो निकामी ठरला. वाघ अत्यंत चालाक प्राणी, तो दूरवरूनच माणसाचा वास आणि जाळ्यातला धोका ओळखतो.
आता संतोष निराश झाला नाही. त्याने आपल्या सापळ्याला अस्सल गायीचे रक्त आणि चरबी लावली, जेणेकरून वाघांना मांसाचा वास जाणार नाही, केवळ शिकारीची तीव्र लालसा जाणवेल. दुसरी रात्र मग सुमारे मध्यरात्रीच्या वेळी जंगलात शांतता पसरली. अचानक वनराज वाघ पाण्याची तहान आणि रक्ताच्या वासाने त्या डोहाकडे निघाला. आता पाठोपाठ त्याचा साथीदार काळभैरवच होता. वनराज जेव्हा संतोषने तयार केलेल्या जाळ्यात मधोमध चालला, तेव्हा ठरल्याप्रमाणे जमिनीतील वेली आणि बांबूच्या फांद्या कोसळल्या. प्रचंड मोठा वनराज वाघ जाळ्यात अडकला. त्याचे मागचे दोन्ही पाय या विशिष्ट कोनातून फटीत अडकले आणि तो पूर्णपणे कोसळला. तो जितका बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता तितका तो त्या रचनेत अडकून जात होता. त्याच्या वेदनादायक डरकाळ्यांनी संपूर्ण जंगल हदरले. काळभैरव गोंधळला आणि त्याने मदतीसाठी जाळ्याभोवती फेऱ्या मारल्या, पण संतोषने बुद्धिमत्तेने जाळ्याभोवती काटेरी जोडपांची तटबंदी केली होती, ज्यामुळे काळभैरवला जाळ्याजवळ येता आले नाही. शांतपणे एका झाडावर बसलेल्या संतोषने हे दृश्य पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण अखेर मिळालेले शांततेचे समाधान आणि न्याय होतं. परंतु त्याने काय केलं पहा. त्यानंतर संतोषने दगड सळया याचा मारा केला आणि अक्षरशः त्या वाघाचा त्याने जीवच घेतला. शेवटी तो त्या वाघाचा जीव गेला आणि त्यानंतर मग वन खात्याने याची चौकशी केली आणि त्यानंतर संतोषने आपला गुन्हा कबूल केला. संतोषला वन खात्याने विचारलं की वनराज त्या जाळ्यात कसा अडकला. संतोषने शांतपणे उत्तर दिले, तो शिकारी आहे, तो शिकार करायला आला असेल आणि स्वतःच एका नैसर्गिक सापळ्यात अडकला, परंतु तो नैसर्गिक सापळा मीच तयार केला होता, असं मग संतोषने सांगितलं. त्याची बदल्याची आग जी होती ती शांत झाली, कारण की त्याची प्रिय गाय गौरी जी होती, अक्षरशः त्याने तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं. तिला अक्षरशः तिचे ओरबडे काढत तिला ठार जेव्हा केलं होतं वाघाने, तेव्हाच त्याची जी सोडाचा बदला होता आणि सोडाची आग जी होती ती उस्फाळून आली होती आणि त्यानंतर त्याने अशा प्रकारे वाघाचा अक्षरशः बदला घेतलेला आहे. अनेक शेतकरी महाराष्ट्रातील अशा जंगलाच्या जवळ राहत असतात. जंगलाच्या जवळ राहत असताना त्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. मग एकतर हिंस्र प्राण्यांना त्यांना सामोरं जावं लागतं, त्याचबरोबर वाघ असतात, त्यानंतर बिबटे असतात, असे असंख्य प्राणी असतात की शेतकऱ्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर वन खात्यांना सुद्धा एक डोकेदुखी असते की जेव्हा शेतकरी किंवा काही लोक जंगलाजवळ राहत असतात त्यांचीही सुरक्षा त्यांना करावी लागते. त्याचबरोबर जंगलातील प्राणी असतात त्यांना सांभाळावं लागतं. कोणी प्राण्याची शिकार तर करत नाही ना, हे सुद्धा त्यांना वारंवार पाहावं लागतं. परंतु मग या शेतकऱ्याने घेतलेला बदला आणि त्यानंतर संपूर्ण गावाला बसलेला धक्का हा वेगळाच होता. एकतर त्या संतोष नावाच्या व्यक्तीची गाय तर त्या वाघाने मारलीच होती, परंतु त्याला त्यानंतर वन खात्याने सुद्धा मदत केली नव्हती. त्याला आश्वासन दिलं होतं की तुला भरपाई दिली जाईल. त्यात तो अधिकच खचला होता की त्याची गाय जी होती ती वाघाने मारली होती आणि या सर्वांचा परिणाम त्याच्या मनावर झाला होता आणि त्यानंतर त्याने वाघाचा बदला घ्यायचा असं ठरवलं होतं. तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.